माझं एवढंच म्हणणं आहे की जर जेल प्रशासन एवढ्या वस्तू एवढ्या महाग दराने का विकत घेते? अगदी आता साधं उदाहरण देतो मी, याच्यापेक्षा मोठं उदाहरण असू शकत नाही त्याचं. ही 2026 ची वर्क ऑर्डर आहे, म्हणजे कधीची? 26/5/2026, बरोबर? आत्ताची वर्क ऑर्डर आहे. ही वर्क ऑर्डर परत पुन्हा त्या सेम लोकांची आहे, कोल्हापूर, सोलापूर आणि या लोकांची. याच्यामध्ये त्यांनी पालेभाज्यांची वर्क ऑर्डर काढलेली. एक तर मी स्वतः जेलमध्ये 4-5 दिवस, तुम्हाला माहिती आहे, विविध आंदोलनाच्या काळात राहिलेलं. ज्या वस्तू जेलमध्ये दिल्याच जात नाही त्या वस्तूंचं पण टेंडर काढलेलं आहे. बरं, ह्या जे कडधान्य आहेत हे सोडून शेंगदाणा, बेसन या गोष्टींची टेंडर काढलेले, ज्या वस्तू जेलमध्ये मिळत नाही. आता तुम्हाला महत्वाचं सांगतो, इथे अंडीचं टेंडर काढलंय. अंडी एक नग घेतोय आपण 10 रुपये 70 पैशाला. आज किती रुपये डझन आहेत अंडी? अंडी साधारण रिटेल मार्केटमध्ये 7 रुपयाला तुम्हाला मिळतं. तेच अंड 10 रुपये 70 पैशाला विकत घेते जेल प्रशासन. पण कैद्यांना जेलमध्ये अंडी दिली जात नाहीत, आहारामध्ये अंडी नाही. हे पाहिजे तर मला, मीही सांगू शकतो खात्रीपूर्वक, आणि अगदी कन्फर्म करायचं तर संजय राऊत साहेबांना पण तुम्ही विचारू शकता, त्यांनाही अनुभव आहे 6 महिन्याचा. त्यामुळे या गोष्टी ज्या देतच नाहीत. हा, अंडी देतात कोणाला? जे कैदी पैसे भरून विकत घेतात त्यांना अंडी देतात, बाकीच्याला देत नाही. म्हणजे तेही तुम्ही त्यांना महाग देतात. आणि बटाटे 37 रुपये 50 पैसे आणि कांदे 39 रुपये 50 पैसे. म्हणजे कांदे आणि बटाटे सुद्धा तुम्ही महाग घेताय. बरं, आमचे जे शेतकरी आहेत गरीब, त्यांना सरकार कांद्याचा भाव काय देते? 12 रुपये प्रति किलो. मग जर आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही 12 रुपयेच देताय भाव, आणि सरकार त्यांच्याकडनं कांदे खरेदी करते, आणि जेल प्रशासनाचं सरकारचंच एजन्सी हेच कांदे कॉन्ट्रॅक्टरकडनं 40 रुपये किलोनी घेते, मग आमच्या शेतकऱ्यांकडनंच कांदे घेऊन का देत त्यांना तुम्ही? याचा अर्थ कुठेतरी या पूर्ण जेल व्यवस्थेमध्ये जो भ्रष्टाचार पसरलेला आहे तो कशा पद्धतीने चाललाय याचं हे द्योतक म्हणून हे सगळं सामान ठेवलंय. याचं हे बिल आहे, त्या दुकानाचं नाव आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, तुम्हाला या दराने मिळतात की नाही. हे दादर मार्केटच्या भाजी मार्केटचे जे व्यापारी आहेत त्यांचं बिल आहे, त्यांच्याकडनं कांदे, बटाटे आणि ही आता हिरवी मिरची 82 रुपये प्रति किलोनी आणली, शासन घेतंय. हिरवी मिरची आपण कितीनी आणली आहे? ही 60 रुपये किलोनी आणली. बरं, आता हे जे मी जिन्नस आणलंय हे सर्वात चांगल्या क्वालिटीचं आहे. जेलमध्ये कुठल्या प्रतीचं जेवण दिलं जातं हे मला असं वाटतं सगळ्यांना माहिती आहे, निरीक्षकांना पण माहिती आहे आणि अधीक्षकांना पण माहिती आहे. त्यामुळे प्रचंड मोठा शेकडो कोटीचा भ्रष्टाचार हा जेल प्रशासन अन्न खरेदीमध्ये करतोय. कैद्यांच्या नावावर शेकडो कोटीचा भ्रष्टाचार चालू आहे. हे प्रकरण आपल्या पुढे मांडण्याचा उद्देश हाच की जे सरकार म्हणतं की आम्ही 0 टॉलरन्स आहोत भ्रष्टाचाराच्या प्रती, आज त्यांच्या राज्यात एवढा मोठा भ्रष्टाचार होतोय. या लोकांवर तुम्ही काय कारवाई करणार आहात? यांना काय शिक्षा देणार आहात? याची चौकशी होणार आहे की नाही?